राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आता थेट डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैसे कधी मिळणार की नाही असा प्रश्न राज्यातील महिलांमधून उपस्थित केला जात होता। तसेच राज्यातील लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज देखील झाल्या होत्या। मात्र आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच आता पैसे येताच काढून घेण्याची देखील विनंती करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झाला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। सकाळीच आता पहिला टप्पा मंजूर झाला असून 19 जिल्ह्यांमध्ये व 4 बँकेमध्ये आता पहिला टप्पा जाहीर झाला आहे। म्हणजेच की आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्ष द्या। कोणत्या क्षणी आता 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। पैसे येताच काढून घेण्याचे देखील आता आव्हान करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता एकूण 1500 रुपयांचा आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहे। मात्र त्यासोबत आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची देखील आता तयारी झाली असून मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता एकूण 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। या ठिकाणी लक्ष द्या। आता एप्रिल महिन्याच्या 10व्या आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण आता 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये येणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। कोणत्या क्षणी आता तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये एकूण 3000 रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता ज्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांच्या यादी देखील आता आल्या असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता 19 जिल्ह्यातील आता 53 लाख महिलांना सुरुवातीला पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत। आता सरकार बहिणींची नावे देखील घेत असून यामध्ये आता तुमचे देखील नाव आहे। तुम्ही जर आता पात्र असाल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे आणि 53 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये, मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण आता 3000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये 53 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सुरुवातीला 53 लाख लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आता पैसे वाटपाच्या 3 याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये आता काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत, त्यानंतर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे। आणि सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यात आणि 4 बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील 53 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे, त्याचबरोबर कोणत्या 4 बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये, त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे। सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। आता स्क्रीनवरती लक्ष द्या। अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता सकाळीच पहिला टप्पा मंजूर झाला असून आता राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये व 4 बँकेमध्ये पहिला टप्पा आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता हे 19 जिल्हे कोणते आहेत, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणारच आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता मे महिन्याच्या देखील 11व्या हप्त्याची आता तयारी झाली असून मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की एकूण आता 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याचे जमा करण्यामध्ये येणार आहेत। प्लस आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेची देखील एकूण 830
रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूण 3,830 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये, मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये प्लस आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये, म्हणजेच की एकूण आता 3,830 रुपयांची रक्कम आता पाहायला मिळत आहे। आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एकूण 3,830 रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आता ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायचे होते त्या जिल्ह्यांची आता नावे देखील आलेले आहेत। 19 जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता सरकार बहिणींची नावे देखील घेत आहे। यामध्ये तुमचे देखील नाव घेतले तर तुम्ही देखील आता पात्र असाल। तुमच्या देखील बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 19 जिल्ह्यातील 53 लाख लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये, मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये प्लस आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील 53 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 3,830 रुपयांची रक्कम सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता पैसे वाटपण्यासाठी 3 याद्या सध्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत। यामध्ये आता पहिल्या यादीमध्ये काही लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत, दुसऱ्या यादीमध्ये काही लाडक्या बहिणींना फक्त 3,000 रुपयेच मिळणार आहेत आणि तिसऱ्या यादीमध्ये आता काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। तर मग आता सर्वात आधी कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा जर कोणी लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपयांचाच हप्ता देण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे। त्यानंतर आता 1,500 रुपये कुणाला मिळणार आहेत तर आता साहजिकच आहे, कारण की आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1,500 रुपयांचा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर आता 3,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत। हे 2 महत्त्वाचे काम केल्यानंतर आता तुम्हाला देखील एकूण 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता 3,000 रुपयांचा कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये असतील, त्याचबरोबर मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये। आता साहजिकच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता जमा होणारच आहेत। मात्र मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत। हे जर 2 महत्त्वाचे काम तुम्ही केले तरच तुम्हाला आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। तर आता या ठिकाणी राज्य सरकारचा जो महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजेच की आता 10वा हप्ता 1,500 रुपयांचा आता खात्यावरती जमा होणार आहे। मात्र मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी म्हणजेच की 1,500 रुपयांसाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ते म्हणजेच की तुमच्या आधार कार्डाची EKYC असेल आणि दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं गरजेचं आहे। हे 2 महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला देखील आता एकूण 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतर आता सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नोंदणी करायची आहे। हे देखील महत्त्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला एकूण 3,830 रुपयांचा आता लाभ हा मिळणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 4 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता पहिली जी बँक आहे ती आहे SBI। SBI बँकेचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील तुमचं जर बँक खातं असेल तर या ठिकाणी आता तुम्हाला सर्वात आधी हप्त्याची रक्कम मिळणार आहे। त्यानंतर दुसरी जी बँक आहे ती आहे पोस्टाचं बँक। आता पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील आता लाडकी बहीण योजनेचा सर्वात आधी हप्ता मिळणार आहे। आणि त्यानंतरची जी बँक आहे ती आहे ICICI। या ठिकाणी पाहू शकता ICICI। आता या बँकेतील देखील हप्त्याची रक्कम लवकर जमा होणार आहे। आणि त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ बरोडा। त्या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील 53 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया।
वरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी पहिला जो जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे तो आहे पुणे। पुणे जिल्ह्याचा देखील यामध्ये मोठा समावेश पाहायला मिळत आहे। आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वाधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे, कारण की या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना आता हप्त्याचा लाभ देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर। तसेच आता बीड देखील जिल्ह्याचा समावेश आहे। या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। चौथा जो जिल्हा आहे तो आहे लातूर। 5वा जिल्हा सोलापूर। त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे सातारा असेल, सांगली असेल। आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे यवतमाळ असेल। अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे। त्याचबरोबर मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, बुलढाणा असेल, अकोला, अमरावती, वाशिम असेल, त्याचबरोबर नागपूर आणि चंद्रपूर देखील जिल्ह्यातील सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या म्हणजेच की नागपूर आणि चंद्रपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल आणि धाराशिव देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।